नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, भाईच्या म्हणजे स्वीट फॅमिलीच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असणार, तुमका समजला माझ्या लग्नाबद्दल. तर माझ्या पहिल्या व्हिडिओपासून ते कालच्या व्हिडिओपर्यंत म्हणजे लग्नाच्या दिवशी मी जो व्हिडिओ टाकले त्या व्हिडिओपर्यंत मला कमेंट होते लग्नाबद्दल. तर तुमच्याच या प्रेम आशीर्वादमुळे माझा कालच लग्न झाला. लवकर लग्न झालं आणि विठ्ठलच्याच व्लॉग मध्ये नाही, माझ्या पण व्लॉग मध्ये की विठ्ठलाचं लग्न करा म्हणून. आणि एवढे तुम्ही विठ्ठल का शुभेच्छा दिलास आणि एवढा प्रेम दाखवलास त्याच्यामुळे एवढ्या अचानक आणि एवढ्या लवकर लग्न होईल असं आमका स्वप्नात पण वाटला नव्हता, विठ्ठलाक पण नाही. ह्या सर्व तुमच्या प्रेम आणि तुमच्या प्रेमाची कमाल आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी ओळख करून देणार आहे बायकोची. त्याच्यानंतर आमचा आता नाव बदलीचा कार्यक्रम आणि पूजा संध्याकाळी. तर सर्वांनी पूजेक येवा आणि सर्व मी आजच्या व्हिडिओ तुमका सर्व दाखवणार. चला तर मग जाऊया बघू काकी. तर मंडळी, अचानक आणि भयानक लग्न झाल्यामुळे जास्त मुंबईला कोणी इले नाही, पण थोडे इले तर माझे काका मुंबईतून खास इलो. आदल्या दिवशी म्हणजे कालच सकाळी इलो लग्नाच्या दिवशी. त्याच्यानंतर काका वेंगुर्ल्यात ना, त्याच्यानंतर आते, त्याच्यानंतर भावीजीची आजी आणि या आजी ओळखतच अशात तुम्ही, मयुरी चुलत बाई. तर म्हणजे चला ओळख करून देतोय माझ्या बायकोची. या माझी बायको श्रद्धा आणि गावा म्हणजे तालुका दोडामार्ग आणि गावा झरेबांबर. दोडामार्ग आपला गोवा जवळ आहे ना, गोवा बॉर्डरला. त्याच्यामुळे सर्वात जणांची इच्छा सासरवाडी जाताना आमच्या सर्वांना घेऊन जा आणि गोव्यात जाऊया म्हणून पिकनिक. तर म्हणजे आता हळद उतरूचा कार्यक्रम हा तो उतरणार आणि त्याच्यानंतर नाव ठेवचा. तर बघू कुठचा नाव होता तुमका सांगीनच. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी पूजा. तर म्हणजे चला आता जाऊया. आणि नाही आणि विचार सासू का विचार सून कशी आहे म्हणून परत. तर मंडळी आता मीच विचारते, म्हणजे विठ्ठल काय विचारत नाही. तर पहिला आधी सासू का विचारतो, आवडली की नाही, कशी आहे, आवडली की नाही. सून एक नंबर एक नंबर. आणि ही कोण, हे 2 नंबर आणि 3 नंबर. एक नंबर म्हणजे हे दिसू का 2 नंबर, हे 1 नंबर दिसू का. वा, ह्या मला वाटलं. खालून 1 नंबर ही आहे. बरोबर काका. घालून 1 नंबर 3 नंबर. आणि आमच्या आजोबा खास लग्नासाठी ह्या वयात पण एकदम इलेले किती 85 86 चालू आता, 85 संपला, 86 चालू आता. तरी पण ते इले एवढ्या वयात मी येणारच, माका मी रेल्वे येतोय तर मला नको, मी जातोय गाडीत तेव्हा मी येते, माझ्या बरोबर येवा म्हणून. माझी कशी वाटली आते? कशी वाटली? छान आहे, छान आहे. काय कशी वाटली? बरे आहे ना? पप्पा काय दाखव पप्पा. अरे अगोदर काय काय सांगत होते काकाच्या व्हिडिओ, भाई काकाच्या तयारी करतो, युट्यूबवर टाका, व्हायरल करून टाका सगळं. नाही, जुने कपडे घालतात आणि आजपासून कालपासून नवीन कपडे घालतात. बागेतले कपडे वेगळेच असतात. आता पॅकेज सून काढल्याने बागेत कामाला कशी वाटली? पप्पा सून कशी वाटली सांगा 2 शब्द. चांगले आहे, चांगले आहे. 1 नंबर सांगा. 700 नंबर नाही, चांगले आहे म्हटलं की नंबर नाही. तिसरी पिढी माझ्या नातवांची. आता पुढे आम्ही पतू ज्यावेळी होती ना त्यावेळी नंतर पुढचा विचार करू. आणि आता सर्व आमचं जवान सर्व रिटायर झाले. जुना मुलाकडे सर्व व्यवस्थित आहे. ओके. जुन्यामध्ये आमचे आजोबा आहात आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन आमका रोज भेटत असतात. तर आबाग आम्ही आता विचारणार आहोत, कारण आबांचं लय जणांची कमेंट असतात आबाग दाखवत नाही. आबा कशी आहे? चांगली आहे. कशी आहे? चांगले आहे. ऐसून दाखवा आबाग, ऐसून कशी आहे? चांगले आहे. ओके. चांगली हे आहे. हर्षलला माझ्या मित्राला हर्षल. विचारा. हे हर्षल कशी आहे? घरातला माणूस आहे. हे हर्षल ह्याच्यात गेलो डिप्रेशन मध्ये. तू सोडत नाही काय? राहू नको, टेन्शन घेऊ नको. अरे असं मी म्हणते, असं गाणं लावून आपलं असं सॅड सॉन्ग, मी म्हणतो असं सॅड सॉन्ग कशाला लावल्या.
नाही काय माहिती विषय उलट श्रद्धाच बोलला. मी त्याला बोललो होते की माझा मित्र म्हणजे हर्षल त्यांनी व्हिडिओ बघितला नसतात का. तर मी त्याला बोललो होते की हर्षलला मी लग्नाचं बोललो होते. तो बोललो मी 5 दिवस काम म्हणजे काम बी सोडून मी तुझ्याकडेच राहणार. तेव्हा मी असं म्हणजे बोलले मेसेज मध्ये होते आम्ही चॅटिंग करायची तेव्हा. तेव्हा माका बोलला की असो मित्र सोडू नको भारी मित्र हा म्हणून. बरोबर ना म्हणून हर्षल संपलं तुका टेन्शन घेऊन काय सोडायचं नाही. सोडणार आहे बघ, आई लोकांचा. सोडणार नाही. विठ्ठल सोडणार नाही, त्यांनी सोडल्या नाही. हो. त्यांचं लग्न झालं. हा. नाही त्यांनी गंधराव धरला आपण जेव्हा आम्ही असं बोललोय ना 5 दिवस हा म्हणून माझ्यासोबत हे थंय बस, थंय बस. तर श्रद्धा ते आई बसतंय लांब कशाला बसतं फॅमिली मेंबरच तर श्रद्धा तेव्हा श्रद्धा बोलला होता की खरोखर भारी मित्र आहे तुझो तर ते का शेवटपर्यंत ठेवू म्हणून ते काका किती दिवस जगतात आम्ही आता बोललोय काय बोललोय मी त्याला. ग्रुपमध्ये काढ, ग्रुपमध्ये. फोटो काढा म्हणतो आजोबा. हा, फोटो काढा त्याला काढूया तर म्हणजे चला फोटो काढतो आणि कार्यक्रमात सुरुवात करतो चला. सुरू झाला का बोलप टोला तर जा. आता आहे नाव विठ्ठल आपल्या रुक्मिणीचा ठेवणारा काय ठेवतात आपण रुक्मिणी बघूया. ठेवते काही जणांची कमी ठेवते चलत ना. रुक्मिणी म्हणायचा. तांदूळ लय जा. काय हा? श्रद्धाच ठेवल्या ना नाव श्रद्धा ठेवलं. बदलल्यानच नाही ना. तुम्ही काय बदलला पण आम्ही रुक्मिणीच म्हणणार. झाला तो. नाव सगळ्यांका हे नाव कळलं काय कसं सगळं खाल्ल्याचे कसं समजेल. गोड देऊया गोडधोड देऊया उखाणा गायला पाहिजे उखाणा गायला पाहिजे आता नाव ठेवलं श्रद्धा नाव ठेवलेला मटण काय? श्रद्धा नाव ठेवलेला काय बोलायचं. बरोबर आहे. पकवायची नाही. परत घेऊन यायचा खबऱ्या जास्त त्याच्यापेक्षा तू जास्त परत घेऊन ये 2 ताटात दे त्यांना वाटायचं कोण जास्त खोबरं घेऊन येईल ना सासूकडे देईल तू आईकडे द्यायचं तू आणखी एक ताट जास्त परत आणायचं. आता लग्नासाठी खास दात दात लावून गेली ती. काढून आले दात म्हणलं आजी वेगळी कशी दिसतात बघ ते दात लावली अजून दात लावल्या स्पेशल माझ्या लग्नासाठी. साखर हा तुम्ही घ्या नाव घ्यावा. नाव घ्या नाव घ्या. गाठ सोडूच्या आधी दीपाली तुका नाव घेऊचा लागा. नाही आधी घे ना, आधी आधी ये ना. आधी नंतर दीपा घेणार. हा मग पहिला विठ्ठल घेणार का श्रद्धा घेणार ना. मी घेते सर हा चल. हे आता काय ते कानात सांगितलं. माका घेत नव्हता बाई शिकवलंय तुला काय? शिकवल्या आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आई शबास. श्रद्धाचं नाव घेते रामकृष्ण हरे. विसरायला म्हणून तू पहिला पहिला नाव घेऊन मोकळं झालं. म्हणूनच पहिला पण घेतला. तयार करून आणला होता की काय तयारीतच होता. नाही आता विठ्ठलने सांगितलं. विठ्ठल रुक्मिणी आहे. रामकृष्ण हरी संपा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. गळ्यातील मंगळसूत्र सौभाग्याची खूण विठ्ठलरावांचं नाव घेते कोयंड्याची सर्वात लहान सून. ओके. पाठ झालेला आहे सगळा. अभ्यासक्रम झालेला. आईने शिवलेला. तुम्ही घ्या गाठ सोडा. आधी गाठ सोडून आता तू काय सोडताच मार. सोडता नाव घे. सुरू. घेऊ काय हा नाव घे. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास लक्ष्मणरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. ओके मस्त. ए, टाळ्या वाजवा. एवढं भारी नाव घेतलंय ना, नाव ठेवलेला नाव तर तास ठेवलं ना त्या गावात सर्वांका खिरापत द्यायची आणि नाव सांगायचा. आणि मेन म्हणजे जो सगळ्यात जास्त खोबरा घेऊन येत ना सासूच्या हातात दे. सासूकडे तो जिंकणार. हा, ओके. काय पण ये ह्या काय या हे अगोदरच जास्त हे आणि विठ्ठलाचं कमी कमी. आहे. नाही, मी आई वाटलंय एक काम आधी. कर, मोजून दिवा नाही तर. हे ओके म्हणून हे बघ तिने दिल्यानंतर तू पण देवचा. हा असा नाही की मग काकांनी बरोबर दिल्याने या. मी वाटे बरोबर केलेलं होतं. बरोबर. वाट विठ्ठलानं वल्लय वाटल्या. गाईस आफ्टर 10 hours आलेला आहे. चलो अंदर. चलो धाड घालणे आता हे कॅन्सल कॅमेरामॅन cancel. माका वाटतं फोटो काढतात का मी आपण
आता भांडणार दोघांना. आता घेऊ. आता पण. येतो. चला. आता दोघांनी. एकच बॅग. कोण जिंकेल असं तो वाटतं. काकी जिंकणार आहे. मी पण काकी जिंकणार. काकी इज द बेस्ट. नाव काय ठेवलं? नाव ठेवलं श्रद्धा. श्रद्धा. वा, छान नाव हा. धर. श्रद्धा नाव ठेवलेलं आहे. श्रद्धा नाव. हा? श्रद्धा. काका आता घरी जायचे ना. हो, आता हे राहिलो घरी. भरपूर घरं आहेत. काही इकडे फिरतो. ऊन कसलं लागतं. संध्याकाळी पूजा आहे. प्रसाद द्या. श्रद्धा नाव. त्याच नाव ठेवलं. नाव श्रद्धा ठेवलेलं आहे. टेन्शन ना. नाव बदल झाले कार्यक्रम हे कोणी सर्वात जास्त आणणारे बघूया. मधून बघा. हेंगा देवा. नाव सांग काय ठेवलं? श्रद्धा. हे बघूया किती जाते. माझे कमी होते. हे बघ आहे जास्त संपवलं. 4, 5, 6, 7 ह्याचे जास्त तेव्हा 600च्या हातात आता. तर बघ हे आता कोणचं कोणी राज्य? जास्त आणल्यानंतर बघा. राज्य कोणचं आता? काकीचं राज्य. तर मंडळी पूजा बांधूचा जोरदार काम चालू आणि मस्तच पूजा झाली आहे. बऱ्यापैकी बांधू. येते हार टाकते. हार बांध त्याच्यात. ठीक आहे. थोड्या वेळात आमची पूजा बांधून होईल. बघू शकताच पूजा मस्तच बांधली. याचा काय चालू हा? हर्षलची पाठवणी उद्या सकाळी गोडधोड करून. आज गोडधोड. हा. उद्या रविवार ना. हा उद्या रविवार. उद्या तुम्ही दोघांनी नवरा बायकोने सोडून ते का सोडून यायचं. नारळ देऊ ना. 5 दिवस आमच्याकडे या. 5 दिवस आमच्याकडे आहे ना. तो कलर काढून होतो ना. कलर पासून सर्वच. लग्न ठरल्यापासून हयर जातो. 5 दिवस तुमच्याकडे. मग आज गोडधोड करतो. आज काय पूजेचा हॉच खीरबीर हे सर्व. आणि उद्या चिकन. उद्या गावठी कोंबडा करून सकाळी नारळ हातात घेऊन घर पोच करून येणार. गावठी पाड्यात घरी. हा, हा. आजोबा काय बरं असलं. आजोबा आमचे भारी आहे. फुल टू धमाल. आणि आमचे सारंग काका लग्नामध्ये मस्तच गाणी पिणी म्हणलेली होती. त्याच्यामुळे जरा लग्न माझ्या हॉलवर जरा एक मस्त हे वाटलं. जरा माहोल बंद होतं. जरा मस्त वाटलं जरा. आणि नवरी मुलीच्या घरच्यांका पण आवडलं का मस्त. म्हणजे आपली जुनी पारंपरिक गीता म्हणण्याने त्यांच्यात काय मस्त वाटलं खरोखर. तर मंडळी चला 1:30 वाजले आणि आता 3 वाजता आम्ही भटजी काकांका बोलवलं. तर आमच्या आधी पंगत बसली आहे. तर जेवणार मी आणि श्रद्धा नाही जेवतो. आम्ही उपवास आमचो पूजेमुळे. आत्ते काय आत्तेचं झालं पण जेवण फुल धमाल. आणि हे आमच्या तरी या श्रद्धाची काकी केलेली आहे खास पूजेसाठी. आणि हे काय मस्ती चालू आहे. मायच्या पुढे तांब्यात येईल मला. तर म्हणजे चला हेंका जेवू दे. आणि आम्ही आता खिचडी खातो. आणि यांचं काय चालू आहे. विचारते खिचडी बरी झाली का? हो कशी आली आहे. छान झाली मस्त. छान ना. मस्त. माझी काय हा ना रेडी. ओके. हर्षल आज फसवले ना आमका. घराडी जेवून येलो. सर जेव आणि आमचं पूजेचं जेवण करी. तर आत्तापासूनच हजर आधीश 6 केळी. आई शपथ भारीच रे. जबरदस्त. कशी आहे बरी आहे काय खिचडी. हा मस्त ना. तर म्हणजे जरा येवा खाव खिचडी मस्त बनवल्या ना वहिनी. आणि तुम्ही म्हणशाल की हो बाहेर बसले दोघे जण आणि ते सर्व आत बसले. तर तेच आमका बोलले तुम्ही बाहेर बसा म्हणून दोघे रिलॅक्स. तुम्ही बसून जेव्हा खुर्चीवर म्हणजे खावा. खुर्चीवर बसून आम्ही हई बसतो. आम्ही हई बसतो. म्हणते कमेंट येते
हा एक लग्नाचा पहिल्या दिवशी एक दिवस नाही झालो आणि बाहेर वेगळी वस्तू काय काय हर्षद बरोबर ना? होय. तर मंडळी चला तेव्हा खिचडी का तर मंडळी चला भटजी काका इले सर्व तयारी झाली आहे पूजेची आणि आमची पण तयारी झाली आहे आणि आम्ही आता बसतो पूजे चला. अक्षता घाल 7 पिढ्यांवर अक्षता घाल पुन्हा स्वामी भवानी प्रत्येक पिढ्यावर नारळावर कोणीने पाणी घालायचं. येऊ तर मंडळी सर्व दोडामार्गचे पाहुणे मंडळी सर्व जेवून बसले आणि विठ्ठल आणि श्रद्धा पण जेवून बसले कारण ते का उपवास सोडूचो त्यामुळे देवाचे वाडी घेऊन ते पण आता जेवून बसलेले आहेत आणि भावी आहे आमचा युद्ध पातळीवर काम करता. अरे बापरे माई पण लय काम करता बापरे. आणि विठ्ठलाचं पंढर पहिलो विठ्ठलाक वाढूक गेलो तर मंडळी चला आम्ही आता महाप्रसादाक सुरुवात करतो. उपवास सोडतो आणि दोडामार्गवरून श्रद्धाची आई बहीण भाऊजी सर्व इले बघू शकतात आणि ते आता महाप्रसाद घेणार आणि घरी जाणार दोडामार्गला जाणार. तर मंडळी चला ही शेवटची पंगत आमची आणि आता वाजले आहेत 9:45 आणि आमच्या सर्व घरचेच बसलेले आहेत. शेवटची पंगत वहिनी मयुरी वहिनी भाई आमचं किरण बॅग चुलत भाऊ वहिनी त्याच्यानंतर दुसरी वहिनी आमच्या मित्राची बायको आणि आमची मामी हे सर्वजण बसले आहेत आणि आता जेवणार. भावी आजिया हर्षल गंधर्व आईन पण भरपूर वाडू जातीनिशी हजर होते आणि भरपूर मेहनत घेतलेली आहे भाई चला